आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। आज अमरावती येथे महिला आरक्षण मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपचा कुटील डाव माध्यमांसमोर मांडण्यात आला। यावेळी खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अमरावती शहर आणि ग्रामीणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर भूमिका मांडली की महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये एकमताने संसदेत मंजूर झालं। महिला आरक्षण 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी लागू करण्याची मागणी काँग्रेसने केली होती, परंतु सत्ताधारी भाजपने हे आरक्षण 2029 नंतर लागू करण्याचा निर्णय घेतला। सत्ताधारी भाजपचा महिला आरक्षणाबाबत हेतू शुद्ध नव्हता, तो 17 एप्रिल रोजी उघड झाला। 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं तेव्हा नारी शक्ती वंदन असा उल्लेख कुठेही नव्हता। आता मात्र केवळ नाव नारी शक्ती वंदन आणि त्याआडून मतदारसंघ पुनर्रचना अशा पद्धतीने ते विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं। प्रादेशिक समतोल राखणारी मतदारसंघ पुनर्रचना केली जावी ही काँग्रेसची मागणी होती। 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन मतदारसंघाची तोडफोड करून लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याचा मोदी सरकारचा हेतू होता। या विधेयकाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नव्हता। आसाममध्ये मतदारसंघाची तोडफोड केली। महिलांच्या मतांचा फायदा घेण्यासाठी नारी शक्ती वंदन नावाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मोदी सरकारनं आणलं होतं। खरं तर सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना मात्र भाजप सत्तेत असलेल्या राज्यात होत आहेत। महिलांना आरक्षण देणारे हे नारी शक्ती वंदन विधेयक नव्हते, तर 2023 मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण सरकार आता देखील लागू करू शकते। 2023च्या घटनादुरुस्तीला काँग्रेसनं पाठिंबा दिला होता, परंतु भाजपनं त्याबद्दल कधीच काँग्रेसचा उल्लेख देखील केला नाही। मोदींनी कधीच काँग्रेसला श्रेय दिलं नाही। खरे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी घेतला होता, तेव्हा भाजपानेच विरोध केला। पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काँग्रेस सरकारनं ते विधेयक मंजूर केलं, म्हणजे महिलांना आरक्षण हे काँग्रेसनंच दिलं, त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही असे वडेट्टीवार यांनी सांगितले। आता 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, आचारसंहिता सुरू आहे आणि अशा परिस्थितीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मोदी सरकारनं आणलं। खरे तर विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नव्हती। राहुलजी गांधी यांनी निवडणुका झाल्यानंतर चर्चा करण्याची मागणी केली होती। मोदी सरकारवर घाणेरडे आरोप होत आहेत, या सरकारची पद गेलेली आहे, म्हणून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक महिलांच्या नावाखाली मंजूर करून सरकार आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न करत होते असे यावेळी सांगण्यात आले। आता हे मोदी सरकार काँग्रेसवर आरोप करत आहे, पण महिलांना आरक्षण मिळणार ते विधेयक 2023 मध्येच मंजूर झालं आहे। खरे तर हे मनुस्मृती मांडणारी मंडळी आम्हाला काय सांगणार, ते स्वतःचेच पाप लपवत आहेत असे यावेळी काँग्रेस नेते म्हणाले। भाजपचा खरा चेहरा महिलांना आरक्षण देण्याचा नाही, तर महिलांची मतं घेऊन काँग्रेसला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। आता हे स्पष्ट झालं आहे, त्यातूनच भाजपची आता आंदोलनं सुरू आहेत। राहुलजी गांधी यांना फडणवीस बदनाम करत आहेत। खरे तर फडणवीस यांची विचारधारा ही जॉईंट किलरची आहे। काँग्रेसचा इतिहास समोर आहे, कोण कोण महिला उच्च पदावर होत्या हे समोर आहे। मोदी सरकार, फडणवीस सरकार यांची भूमिका महिला विरोधी आहे आणि महिला आरक्षण विरोधी आहे असे यावेळी ठामपणे काँग्रेस नेते म्हणाले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रेस घेतली, ते पंतप्रधान म्हणून होती की प्रचारक म्हणून होती, हे संपूर्ण देशाने बघितलं। खरं तर 106वी जी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यामध्ये महिला आरक्षण हे 33% एकमताने मंजूर झालेलं होतं आणि एकमताने पारित झालेलं हे आरक्षण खरं तर त्यावेळेस काँग्रेसने मागणी केली होती की 2024च्या लोकसभेमध्ये आणि होणाऱ्या विधानसभेमध्ये हे आरक्षण लागू करावं, पण जिनकी नियत में खोट आहे त्यांनी बिल पारित केलं एकमताने 106वी घटना दुरुस्ती करून 2023 मध्ये आणि लागू करण्याची घोषणा केली 2029 मध्ये। यामागचं षडयंत्र, कट, कारस्थान हे संपूर्ण त्यावेळेस चर्चेचा विषय होता की बिल जर एवढा लवकर पारित का केलं, लागूच करायचं नव्हतं, 2019 मध्ये लागू करायचं होतं। तर त्यामध्ये त्यावेळेस खूप टीका झाली आणि यांच्या मागचा कुटील डाव जो होता, जे काही कारस्थान होतं, ते 17 तारखेला 131व्या घटना दुरुस्तीचं बिल आलं, विधेयक आलं, त्यावेळेस ते सगळ्यांच्या पुढे ओपन झालं।
मुळात प्रश्न असा येतो की नारी आरक्षण, नारी वंदन, आपलं नारी शक्ती वंदन असं त्याला नाव दिलं गेलं. ज्यावेळेस हे बिल मंजूर झालं, विधेयक मंजूर झालं 23 मध्ये, त्यावेळेस हा शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी नव्हता, त्याला उल्लेख पण नव्हता. आणि त्यावेळेस ते महिलांचं आरक्षण होतं 33%, तो विषय संपला. परंतु 131व्या घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक आणलं गेलं त्यामध्ये तर मुळात नारी शक्ती वंदन नावाचा उल्लेखच नाही. तो उल्लेख केवळ शब्दांनी केलाय की 33% आरक्षण लागू करण्यासाठी महिलांसाठी त्या विधेयकामध्ये वरची एक लाईन सोडली तर खाली संपूर्ण परिसीमन, डिलिमिटेशन असं त्यामध्ये हेतू होता. आणि काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट होती की तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये असलेलं संख्याबळ किंवा विधानसभेमध्ये असलेलं संख्याबळ हे प्रादेशिक समतोल, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम त्या सगळ्या राज्यांना समान त्यांना अधिकार किंवा समान हक्क मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि आज मात्र यामध्ये गिरा तोबी कान ऊपर नाही करे सो कायदा किंवा त्यामागची त्यांची भूमिका जो हेतू होता त्यांना माहीत होतं की हे विधेयक या ठिकाणी मंजूर होणार आहे, घटना दुरुस्ती काम 2/3 मेजॉरिटी नाही. आणि म्हणून या घटना दुरुस्तीच्या विधेयकाच्या आड परिसीमन करून संख्या वाढवून यामध्ये या मतदारसंघाची तोडफोड करून 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन खरं तर कुठलीही डिलिमिटेशन कुठलाही करायचं असेल तर तो पहिल्यांदा जनगणना करून नंतर ते डिलिमिटेशन करायला हवं. पण त्यामध्ये 2011ची लोकसंख्या गृहीत धरून हे बिल आणले गेले की ज्या जेवढी आता 543 संख्या आहे त्याच संख्येवर आताचं डिलिमिटेशन करा आणि आरक्षण पण त्याच संख्येवर द्या. मतदारसंघ तोडफोड करून सोयीचा आणि संख्या वाढवून तुम्ही ते करू नका ही काँग्रेसची भूमिका होती. एकतर देशात हे बिल कधी आणलं गेलं, बरोबर 5 राज्याच्या निवडणुका सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता सुरू असताना हे बिल आणलं गेलं. यामागचा उद्देश काय तर त्या राज्यावर खरं तर आचारसंहिता असताना आणायलाच नको काही विशेष अधिवेशन बोलवण्याची गरजच नव्हती. त्याला सुद्धा काँग्रेसने विरोध केला होता, राहुलजींनी विरोध केला होता. ते म्हणाले की यातून आपण पुढे हे सगळे संपल्यानंतर चर्चा करा. हे विधेयक आणलं त्यावेळेस विरोधकांच्या हातात पहिल्या दिवशी संध्याकाळी ते वाचायला सुद्धा दिला नाही, एवढी गुप्तता पाळल्या गेली. पूर्वी हे विधेयक मांडण्याच्या पूर्वी सगळीकडे प्रचार आणला गेला, मोदी कुछ बहुत बड़ा काम करने वाले. नरेंद्र मोदी सरकारवर जे घाणेरडे आरोप होत आहेत, या सरकारची पत केलेली आहे, या सरकारला रोज शिव्या खावे लागतंय, हे सरकार महिलांची सुरक्षा करू शकत नाही यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि यांची घसरलेली पत सावरण्यासाठी महिलांचा मुद्दा पुढे करून डिलिमिटेशनच्या नावाखाली महिलांचं मत घेऊन पुन्हा बिघडलेली घडी दुरुस्त करण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून सरकारचं दिसत आहे. खरं तर हे एवढ्या घाईघाईनं घटना दुरुस्तीचं विधेयक आणणारच नको, पण ते आणलं गेलं.